असते त्याने पाणी पाजा मग तोंडात जात नाही दादा शेल्यानं ओलं करावं लागते आणि तोंडात 5-5 थेंब टाकावं लागते कारण यानं चांगल्यानं पाणी पाजलं म्हणून देव याच्या तोंडात पाणी जाऊ देत नाही म्हणून आश्रित लागली रे ऐकू माझ्या कैलासीनाथा अरे तुझ्या बाबाला घरी अंतरी विचार कर तू शरीरी केव खरं सगळं मासोळी खेळते पण या मासोळीला कधी काळ येईल आणि गळ लावून गिरून जाईल तर पता नाही लागत त्यासाठी अरे दादा पुढे ना दिसी पाखळ पुढे ना दिसी पाखळ नाही तर मात्र गाडी सापडायची शक्यता गाडी निघून गेल्यावर तुम्ही किती वेळा मारा काही कामाची गोष्ट नाही म्हणून त्यासाठी साऱ्या गणागोता संघ आणि जनते संघ सुद्धा मागावा लागते कहा हे सरकी तिने नाना तरी दिलं पाणी माझ्या बुडावर आली 4 वेळा केली फवारणी मग नंतर अरे दादा कापूस चल्यावरी अरे कशी पडली सुनी आता आजूबाजूच्या फराटीच्या वावर कापूस येतला घरवाला पाहत नाही गडी पाहत नाही मजुरी येऊन पाहत नाही अरे दादा